15 लाख रुपये देतो, 1 रुपया कोणाच्या खात्यावर दिला नाही, शेतकऱ्याचं कर्जमाफी नाही। पवार साहेब आघाडीत असताना शेतकऱ्यांचे आमचे 71,000 कोटी रुपये कर्ज माफ केलं। डायरेक्ट उपमुख्यमंत्री पद दिलं, 40 आमदार गेले, 9 कॅबिनेट मंत्री पद दिली। लोकांना समजत नाही असं नाही आहे, सर्वसामान्याला सगळ्यांना समजतंय। त्या भाजपच्या नाराजीचा भटका पहिला अजितदादांनाच बसणार। हे जर म्हणतात अजितदादा भ्रष्टाचारी एवढे वर्ष तुमच्या बरोबर होते, म्हणजे ह्याचा अर्थ अजितदादा भ्रष्टाचार करत होते तुम्हाला माहिती होतं। अरे तुम्ही 2,000 रुपये बाहेर टाकून बघा राहणार, आम्ही 50,000 रुपये असे बियाणं शेतीत पेरतो, वाटोळ झाले आमचं। टक्के सरकार पाडणार आहे। जर मोदी आले ते हिटलरशाही येईल आणि हिटलरशाही जाण्यासाठी, लोकशाही मजबूत करण्यासाठी, संविधान बदलण्यासाठी यांचा घाट चाललेला आहे। मोडून काढायचं असेल तर राहुल गांधी हेच या देशाचे पंतप्रधान पाहिजे। मला जगायचंय, आई बापाला सांभाळायचं म्हणून आम्ही आज फाशी घेत नाही। आज तरुण शेतकरी वाटोळ झाले शेतकऱ्यांचं। उद्धव साहेब होते, त्यांनी काय कामं केली आणि आता एकनाथ शिंदेने काय कामं केली ह्याच्यावर तुम्ही फोकस करा। बारामती पवार साहेबांची, सुप्रिया सुळेंची। बारामती फक्त अजितदादा पवार आहे। अजितदादांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला की त्यांना DCM दिलं। जेवढा भ्रष्टाचार तेवढं वॉशिंग मशीन आहे भाजपात। अजितदादा जे विकास करू शकतात महाराष्ट्रामध्ये, असं एक खंबीर नेतृत्व जे आहे ते फक्त अजितदादा। अजित पवारने काही विकास केला नाही, स्वतःचा विकास करून घेतलेला आहे फक्त। आम्हाला तर अशा फोटाफोटीला आणि गद्दारांना गाडायचंय, त्यामुळे तर आम्ही ठरवलेलं आहे। नमस्कार, मी मुकेश, महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दर्शक हो, लोकसभेची ढोल मुद्द्याचं बोल असं म्हणत आपण रोज वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या लोकांचा कौल, तिथल्या लोकांचा तिथल्या खासदारविषयी असलेलं म्हणणं हे जाणून घेण्याचा त्या ठिकाणी सातत्यानं आपण प्रयत्न करतोय। खरं तर सोलापूर असेल, माढा असेल, त्यासोबत कोल्हापूर असेल, धाराशिव असेल, अहमदनगरचा काही भाग असेल, या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथील लोकांचा, त्या ठिकाणी जनतेचा त्या ठिकाणी असलेला कौल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो भाग म्हणजे अतिशय महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तालुका, त्या दौंड तालुक्यातल्या अगदी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी उभा आहे। खरं तर दौंडचं राजकारण नेमकं काय आहे, दौंडच्या लोकांच्या मनामध्ये नेमकं या लोकसभेविषयी त्यांचं म्हणणं काय आहे। खरं तर बारामतीचं चित्र बघता अगदी घरातच ही निवडणूक या ठिकाणी होणार आहे। सुनित्रा पवार विरुद्ध सुप्रियाताई सुळे यांची या ठिकाणी लढत, या ठिकाणी अतिशय चुरशीची लढत म्हणावी लागेल। कारण खरं तर पवार घराणं आजपर्यंत या ठिकाणी बारामतीचा त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास केला असं सांगितलं गेलं आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे तालुके आहेत त्यांचा सुद्धा बारामतीसोबत विकास झाला। मग त्यामध्ये पाण्याचा असेल, रेल्वेचा असेल, रस्त्याचा असेल, विजेचा असेल, त्या एकूण अनेक प्रकारचा त्या ठिकाणी विकास झाल्याचं चित्र आहे। पण मध्यंतरीच्या काळामध्ये पवार घराणं म्हणजे राष्ट्रवादीला त्या ठिकाणी फूट पडल्यानंतर अजित पवारचा गट त्या ठिकाणी भाजपसोबत किंवा एक वेगळी राष्ट्रवादी त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली आणि राहिलेला गट म्हणजे शरद पवारचा गट असेल त्यांना त्या ठिकाणी तुतारीचं चिन्ह त्या ठिकाणी देण्यात आलं आणि अजित पवारांकडे आहे असं घड्याळाचं चिन्ह त्या ठिकाणी राहिलं। खरं तर दौंडचे आमदार राहुल कुल हे भाजपचं त्या ठिकाणी काम करत आहेत। नेमकं ह्या दौंडकरांचं या लोकसभेविषयी म्हणणं काय, राहुल कुल इथले आमदार असल्यामुळं सुनित्राताई वहिनीला काय मतामध्ये काय फरक पडतोय का हे तर खरं बघणारच आहोत। नेमकं दौंडकरांचं काय महत्त्वाचं प्रश्न सुटलेत का, दौंडकर नेमकं राष्ट्रवादी कुणाची मानतात, शरद पवारांची का अजित पवारांची, या एकूण अनुषंगानं नेमका बारामतीचा खासदार कोण आणि दौंडकरांच्या मनात नेमकं काय ते आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मग, नमस्कार। नमस्कार, काय नाव साहेब? सुनील विंचुरकर। बरं, हीच गाव का? हा, हेच गाव आहे। बरं, मोठी बाजारपेठ असते गावाच्या? हा, मग मोठी गर्दी फक्त तिकडे राहते? हा, तिथं कल्पना तर तिथं भरपूर पुढारी राजकारणी लोक असतात। बरं, काय बघता आता इथलं बारामतीची लोकसभा आहे, कुणाकडे आता कोणाला मतदान करायचं आहे? सुनित्राताई पवार। सुनित्राताई पवार, अजितदादा पाठीमागं? अजितदादा कशासाठी हो? विकास आहे हो। बर, शब्दाला ये अजितदादा आणि शरद पवारांकडे? शरद पवार साहेबांकडे आहे पण आता नाही राहिली ना ती गोष्ट साहेबांमध्ये नाही राहिली जी अजितदादामध्ये ती। अजितदादा काम आधी बोलणं नंतर नाही, बर होईल काहीतरी चेंज होईल। आता बरेच वर्ष साहेब करते पण काही चेंज नाही ना। सुनित्रा पवार कुठं ग्रामपंचायतीमध्ये गेले तर संसदेमध्ये कसं आहे, कसा आवाज उठवायचा? मग तसं अजित पवार बी पहिल्यांदा खासदारकीत लढले होते ना। अजितदादा सुरुवात तर केली पाहिजे, सुरुवात खासदारपासूनच झाली ना त्यांची, पण तसंच वहिनींचं बी होईल। काय पवार साहेबांनी विकास केला आहे का इथला दौंड भागातला? दौंड मागं तर कवा का सगळं पवार साहेबांच्या ताब्यात होतं, काय दाखवले आम्हाला? काहीच नाही दाखवलं। येऊन जाऊन सांगतात आम्हाला जागा देणार कुठनं तुम्ही? अर्धी जागा यासारखी, अर्धी रेल्वे, ते तुमचं शेतकी फार्मची जागा, हे सगळ्या अशा जागा अडून पडल्यात, काय विकास सांगायचं? तर या ठिकाणी आपला रिपोर्ट चालू होत असताना अनेक लोक आपल्या या ठिकाणी भेटतात, बरीच लोक या ठिकाणी आलेत। नेमकं त्यांची याविषयी काय प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार। नमस्कार, काय नाव? मी नवनाथ उत्तम सोनवणे। काय झालं इथं दौंडमध्ये लोकसभेविषयी, बारामतीची लोकसभा, सुनित्राताई विरुद्ध सुप्रिया सुळे त्या ठिकाणी आहेत, कसं चित्र बघताय? प्रचार तर व्यवस्थित चालू आहे,
पब्लिकचा सपोर्ट चांगला भेटतोय. पब्लिक साथ देते. सुप्रियाताईंना महाविकास आघाडीला व्यवस्थित चालू आहे. किती लीड भेटेल वाटतंय? लीड आता जनताच ठरवणार बर. आणि ही जनतेने हातात घेतलेले इलेक्शन आहे त्यामुळे लीडचं काही हेच नाही. मध्यंतरी महाराष्ट्रात बरीच फुटाफूट झाली, कशी बघताय त्याच्याकडे? आम्हाला तर अशा फुटाफुटीला आणि गद्दारांना गाडायचं आहे त्यामुळे तर आम्ही ठरवलेलं आहे पक्का शिवसेना. बर. आणि उद्धव साहेब बोलतील ते. ठीक आहे. नमस्कार. जय महाराष्ट्र. काय नाव? संतोष जगताप. खरं तर जगताप साहेब, ज्या पद्धतीने लोकसभेचं वातावरण तापलंय त्यासोबतच मराठा आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा होता. पण आता जसं निवडणूक जवळ येईल तसं लोक त्यावर बोलायला तयार नाही. ते तुम्हाला सांगू का, राजकारण ह्या समाजाच्या कुठल्याही भोवती फिरत नसतं. ह्या राजकारणासाठी समाजाचे सगळे आंदोलनं पेटवले जातात. त्याचा फायदा कुठल्या तरी उमेदवाराला होणार असतो. त्याच्यामुळं वर्ष 6 महिने या घटनेचं आंदोलनं पेटवलं जाते. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, ह्या गोष्टीचा अर्थात त्या कुठल्याही जातीला त्याचा काय फायदा होत नसतो. तरीसुद्धा आता निवडणुकीचा जर विचार केला तर राज्यामध्ये शिवसेना जी फोडली भारतीय जनता पार्टीने, ही लोकांना काय पटलेलं नाही. त्याच्यामुळं जरी शिवसेनेचे नेते गेले असतील, म्हणजे गट गेला असेल बाजूला, तरी जनता ही शिवसेना प्रमुख उद्धव साहेबांसोबत आहे. आणि उद्धव साहेबांसोबत आम्ही आहे, पब्लिकसुद्धा आहे. त्याच्यामुळे उद्धव साहेब ज्यांच्या मागं आहेत ते सीटं 100% लागतील. त्याच्यामध्ये सुप्रियाताईचं सुद्धा सीट 1 लाखाच्या फरकाने लागला असा आमचा अंदाज आहे. खरं तर बारामती पवारांकडे बरेच दिवसापासून होती. जसा बारामतीचा विकास झाला पवारांनी केला, दौंडचा काय विकास केला का? आता अर्थात ही खतखत आम्ही बोलून दाखवली त्यांना. आम्ही याच्या अगोदर म्हणलं तुमचं कधी काम केलेलं नाही. पण आत्ता सध्याची परिस्थिती गेली 50 वर्षाला पवार साहेबांकडेची सीट आहे. तर आम्ही याच्या अगोदर म्हणायचो की बारामतीचा विकास झाला, दौंडचा नाही झाला. त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की बाबा ह्यानंतर जसं आम्ही बारामती आहे त्याच धर्तीवर आम्ही दौंडचा विकास करू शकतो. आणि उद्धव साहेबांनी मी त्यांच्या मध्यस्थीने आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांची समज घातली. त्याच्यामुळे ही सगळी अशी एक मोठ तयार झाली आणि ही मोठ विजयाच्या दिशेने सुप्रियाताईला घेऊन जाईल. खरं तर वरचं पंतप्रधान मोदींचं काम कसं बघताय? मोदींचं काम तसं म्हणजे महाराष्ट्र फोडण्यात इथपर्यंत त्यांनी करायला नव्हतं पाहिजे. महाराष्ट्रातले ज्यांनी ज्या काय घराघरांमध्ये भांडणं लावली ही त्यांचं काम नाही ॲक्च्युली. त्यांनी तसा देशाचा विकास केला पाहिजे होता. गॅस सिलेंडरच्या भाववाढीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. खरं तर झाला विकास, सांगते ती भरपूर रस्ते झाले, तर राम मंदिर नाही रस्ते झालेत, हे गडकरी साहेबांना त्याचं 100% श्रेय जातच. आणि ह्याचं श्रेय मोदी साहेबांनी घ्यायचं कारण नाही. बर. आमचं असं म्हणणं आहे. इथं तुतारी वाजेल? वाजणार. ठीक आहे. कसं लीड भेटेल? सांगितलं ना 1 लाखाचं लीड बसेल. लाखाचं लीड. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय नाव? नामदेव सोनबरांची. बरं. काय करत साहेब काम? झॉरकचं दुकान आहे आपलं. दुकान आहे. बरं. काय लोक दुकानात असतात, काय ती चर्चा इथं बारामतीची? चर्चा आहे ना बारामतीच्या इथं तुतारी 1 नंबरला चालणार. तुतारीच? हो, तुतारीच चालणार. कशा तुतारी होती आता बरेच दिवस झाले. अजित पवार साहेब म्हणतात मी सगळा विकास केला इथं. अजित पवारने काही विकास केलेला नाही. स्वतःचा विकास करून घेतलेला आहे फक्त. बरं. खरं तरी लोकांना पटलं काही शरद पवार साहेबांना जेव्हा गरज होती अजित पवारांची या काळात, तरी पण अजित पवार फुटून गेले, लोकांना मान्य आहे गोष्टी? नाही ना, मान्यच नाही ना. अजित पवार फुटले, त्यांचं 70,000चा घोटाळा निघाल्यामुळे ते तिकडे गेलेले. ते त्यांच्या स्वार्थापायी गेलेले तिकडे. तर अजित पवार गेले, चव्हाण साहेब गेले ते तिकडून, म्हणजे काय भाजप काय सगळे लोक हीच घ्यायचा प्रयत्न असं वाटतं? भाजप बरोबर ना, वॉशिंग मशीन आहे ना. भ्रष्टाचार ज्यांनी केलाय, जेवढा भ्रष्टाचार आहे तेवढ्यालाच ते पद दिलं जातंय. आता एक महाराष्ट्रातली भूमिका अशी बघितली ना, जेवढा जास्त भ्रष्टाचार त्याला तेवढं पद मोठं दिलं. अजितदादांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला की त्यांना DCM दिलं पद. हे असं जेवढा भ्रष्टाचार तेवढं वॉशिंग मशीन आहे भाजप. आता इथले आता तुमचे आमदार कुल साहेब असतील, ते पण त्या ठिकाणी BJPचं म्हणजे सुनीताताई पवारांचं काम करतात. त्यांचं काय फरक वाटतंय मतांमध्ये? नाही, एवढं काय फरक पडणार नाही त्यांचा विषय. त्यांचा अजिबात फरक पडणार नाही. सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक आहे. महागाई दृष्टी असून द्या, नाही का, बेरोजगारी असून द्या, सगळं त्या हिशोबाने जनता त्रासलेली आहे भाजपला. शेवटी बारामती कोणाची मग? बारामती तुतारी पवार साहेबांची, सुप्रिया सुळेंची. ठीक आहे. कोणाची बारामती? बारामती फक्त अजितदादा पवारांची. दादांची? कशासाठी अजितदादांची? अजितदादा जे विकास करू शकतात महाराष्ट्रामध्ये, असं एक खंबीर नेतृत्व जे आहे ते फक्त अजितदादा. बरं. आज जे तुम्ही म्हणताय की हा गावाचा विकास झाला नाही, त्या गावाचा विकास, ह्या वेळेस जर सुनित्रा वहिनी निवडून आल्या तर तुमचं भोर, वेल्हा, दौंड, इंदापूर हे एवढं सुंदर करून दाखवतील अजितदादा की बारामती फिकी पडेल. याचं एवढा
म्हणजे निर्भड नेता जो असेल तो फक्त खरं तर अजित. आम्ही परवा दिवशी बारामतीला गेलो, एवढं सुसज्ज बारामती त्या ठिकाणी होती, सगळी झाडं ती रस्त्याला होती. आज तुमच्या दौंडमध्ये आल्या अगदी गाडीला आवाज सुद्धा आम्हाला 1 तास या ठिकाणी बघायला आला. काय दिवस परिस्थिती? हेच तुम्ही सुनित्राताई निवडून आल्यानंतर तुम्ही या परत एक विजिट करा, हेच तुम्हाला बदललेलं चित्र दिसेल. बदल आणि हे जे चाललेलं आहे गोष्टी की लोक म्हणतात की अदुगर का नाही झाला, अदुगर का झाला, कारण की खमक्या नेत्या ज्याला म्हणतात ना ते फक्त एकच आहे बर आणि तेच विकास करू शकतात. बर हे बाकी कुणीही विकासाच्या मागे लागलेलं लोक बरेच नाही. म्हणतात की अजित दादा तिकडे गेले, त्यांचं काय 17,000 कोटीचा घोटाळा लपवा. काय नाही काही घोटाळा वगैरे नाही. हे पवार साहेबांची एक ही होती, पवार साहेब सांगत होते तसे अजितदादा चालत होते, पण अजितदादांना त्या गोष्टी पटल्या नाही. तुम्ही बी बघताय, आज तुम्ही बी मानता तो माणूस जे होणार आहे ते होणार आहे, जे होणार नाही ते नाही होणार. तर अजितदादाची एक क्लिप सातत्यानं व्हायरल होती की अजितदादांनी भाजपवर टीका केली होती की महागाई वाढवली आहे, काय कमळाबाईचं काय त्या ठिकाणी उल्लेख केला होता. त्यावेळेस ते साहेबांचा आदेश पाळत होते. आज ते राष्ट्रीय नेते झालेले आहेत. अजितदादा हे आज राष्ट्रीय नेते झाले, स्वतःचा पक्ष घेऊन गेलेले, कुणाचा असा उचलून घेतलेला नाही किंवा शिवसेनेसारखं म्हणजे नाही का म्हणतात हे म्हणतात तसं काही नाही. जे एकनाथ शिंदेंनी बी जे केलं ते कर्तृत्वावर केलं, अजितदादा बी जे करतात आहे ते कर्तृत्वावर करतात आहे. आज जर दौंडचा जो विकास आम्हाला पाहिजे, जे आम्हाला शाळा, कॉलेज, रोड, सुसुविधा, MIDC म्हणजे कारखाने वगैरे, हे फक्त एकच नेता आणि एकच नेता करू शकतो, ते अजितदादा पवार. तर भाजपचा कार्यकाळ कसा बघितला 10 वर्षाचा? भाजपाचा कार्यकाळ चढ उतार राहिलेला आहे. चढ उतार राहिल्यामुळं चांगलं बी म्हणू शकतो, वाईट बी म्हणू शकतो. पण जे आत्ताचं 3ऱ्या टर्मला जे मोदी साहेब येणार आहेत, कोरोनाच्या काळात त्यांना जे करायचं होतं ते 3 वर्ष राहिलेले आहेत मागं. जे आता पुढं जे जातील आणि मोदी साहेब जे करतील ते छोट्या घटकापासून त्या मोठ्या घटकापर्यंत सर्व कामं म्हणजे चांगले असतात. खरं तर ह्याला गद्दारी म्हणता येणार नाही. गद्दारी म्हणताच येणार नाही. का की एका बापाचे 2 पोरं असल्यावरती बापानंतर ते प्रॉपर्टी त्या 2 पोरावरच होतं. एक काहीतरी शेती करतो, एक कुठंतरी व्यवसाय करतो. आजच्या घडीला साहेबांनी ही गोष्ट करायला पाहिजे होती की हे माझे पोर आहेत, ह्यांच्या हातात शोक देऊन टाकायला पाहिजे, शांत राहायला पाहिजे, शांत राहायला पाहिजे. आज वय बी झालं, आम्ही म्हणत नाही साहेब चांगलेच आहेत, आम्ही बोलणारच नाही साहेब, पण साहेबांनी इच्छेने दादांच्या हातात सर्व काही द्यायला पाहिजे. खरं तर ही फुटाफुटीचं राजकारण काय आता झालं नाही, पवार साहेबांच्या पण काळ झालं, त्याबद्दल काय वाटतंय? पवार साहेबांच्या टायमिंगची गोष्ट वेगळी होती आणि आजची गोष्ट वेगळी, त्याच्यामुळं त्या काळात आणि ह्या काळात फरक भरपूर आहे. शिवसेना आणि भाजप त्यावेळी 2019ला दोघं सोबत निवडून आले होते आणि परत त्यांनी शिवसेनेनं दुसरा पक्ष बदल त्या ठिकाणी मी सुरुवातीने केली असं वाटतं का? ज्या वेळेस माननीय बाळासाहेब ठाकरे जिवंत होते त्यावेळेसची शिवसेना आणि आत्ता जेव्हा उद्धव साहेब आहेत ह्यांची शिवसेना, हा जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे ते एकनाथ शिंदे बाहेर पडले ना, त्यांना गद्दार म्हणता येणार नाही. गद्दारी कोणी केली? त्यांच्या कार्यकाळात ज्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव साहेब होते त्यांनी काय कामं केली आणि आत्ता एकनाथ शिंदेनी काय कामं केली, ह्याच्यावर तुम्ही फोकस करा. बरोबर, बघा ना तुम्हाला कुठं कमी वाटतं आणि कुठे जास्त. ठीक आहे. खरं तर मनसेचे अधिकारी आमच्यासोबत आहेत. खरं तर खूप प्रश्नाची उत्तर तुमच्याकडनं घ्यायची. तर मनसे आजपर्यंत स्वाभिमानी एकनिष्ठ पक्ष त्या ठिकाणी समजला जात होता आणि गावातल्या पोरांना सुद्धा अभिमान वाटत होता की मनसे जरी आपला त्या ठिकाणी उमेदवार जरी नसला तरी स्वाभिमान एकटा लढतोय. मनसेने बरेच वेळा टीका केली भाजपवर, आज त्यांच्यासोबत काय वाटतंय? नाही, भाजपवर आणि राजसाहेबांनी सुरुवातीपासून जे चांगलं काम केलं त्याचं कौतुकही केलं आहे आणि जर काही विचित्र वाटलं किंवा वेगळं वाटलं तर त्याचं टीकाही त्यांनी केलेली आहे. म्हणजे मागच्या वेळेस जरी मोदी साहेब असतील किंवा आपले अमित शहा असतील किंवा भाजप एकंदरीत त्यांच्यावर आघाडीच्या काळामध्ये आम्ही त्यावेळेस आम्ही काही इलेक्शन लढवलं नव्हती. म्हणजे आजच लढवत नाही असं नाही किंवा फक्त आता महायुतीला पाठिंबा देतोय म्हणून आम्ही लढवत नाही असं काही नाही. मागची इलेक्शन आम्ही लढवलीच नव्हती. मी साहेबांनी आदेश दिला होता की आपल्याला लढवायची नाही. त्यावेळेसही आम्ही त्यांच्यावर टीका केली आणि चांगले कामं झाले त्यांच्या मोदींच्या काळात. तर साहेब स्वतः येऊन समोर येऊन या चांगल्या कामाचं कौतुक देखील केलं आहे. किंवा राम मंदिराचा विषय असेल, 370 कलमचा विषय असेल, या सगळ्या गोष्टीवर साहेबांनी सडेतोडपणे त्यांचं कौतुक देखील केलेलं आहे. म्हणजे असं काही नाही की बाबा मागच्या वेळेस आणि आत्ताच आम्ही यांच्या म्हणजे आघाडीच्या विरोधात लढतोय आणि आम्ही आता आमचे उमेदवार उभे करत नाही. आजपर्यंत मनसेवर बरीच संकट आली. मनसे कोणासोबतच गेली नाही गेले. आज भाजपसोबत नाही, अजून गेली नाही. आम्ही बाहेरून पाठिंबा, आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला आहे आणि मागच्या वेळेस आम्ही आघाडीला हेच केलं होतं की बाबा आम्ही आमचा काही उमेदवार नव्हता आणि आमची त्यावेळेसही काही मागणी नव्हती. म्हणजे आत्ताही आमची काही मागणी नाही. आज जे चांगलं काम करतात त्याच्या मागे त्यावेळेस आम्ही त्यांच्या मागे होतो, आज यांच्या मागे. मनसे पाहिजे तर सुनीता पवारांना भेटलाच वाटतं? 100% भेटणार.
कारण दौंड, बारामती, वेल्हा या भागामध्ये आणि खडकवासला असेल, दौंड असेल, बारामती असेल, भोर, वेल्हा असेल, या भागामध्ये राजसाहेबाला मानणारा मोठा वर्ग आहे. आणि या दौंड तालुक्यामध्ये मनसेला विधानसभेला मागच्या 17,000 मतदान पडलेलं आहे. म्हणजे ते राजसाहेबाकडे बघून पडलेलं आहे. ते असं काही नाही की इथं आमचं मतदानच नाही आहे. आणि मुळात दौंड तालुक्यातच ते चांगलं मतदान झालेलं आहे. आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणलं तर आमची चांगली ताकद आहे. आणि स्वतः अजितदादाही आमच्या या सगळ्या बैठकीला आले होते. त्यांनी आमची ताकदही बघितली आणि बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे आमची कुठलीच मागणी नाही आहे. आम्ही फक्त मोदी ह्या विषयावरच आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे की बाबा खणखोर नेतृत्व या देशाला पुन्हा असावं म्हणून आम्ही या विषयावर फक्त त्यांना पाठिंबा दिलेला आहे. भाजप मोठ्या प्रमाणात हुकुमशाही करता असा आरोप आहे त्या ठिकाणी सातत्याने केला जातोय. कारण जे लोक विरोध करतात त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतात असं सांगितलं जातं. आता काय असं आता ही राजकारणाचा भाग आहे. ज्याला त्याला आपला पक्ष वाढवायचा आहे, त्याला सत्तेत यायचं आहे, साम दाम दंड भेट आहे, प्रत्येकजण प्रत्येक पक्ष वापरत असतो. तसं ते आता भाजप करत असेल किंवा आघाडी काही करत नाही असं नाही. यांनी ते काही लोक घेतलेत, त्यांनी त्यांचे घेतलेले आहेत. असं काही नाही की बाबा फक्त भाजपनेच घेतले असं काही नाही. ज्याला आता यांच्याकडे पण तशीच परिस्थिती. आता हे जर म्हणतात अजितदादा भ्रष्टाचारी एवढे वर्ष तुमच्या बरोबर होते, म्हणजे ह्याचा अर्थ अजितदादा भ्रष्टाचार करत होते तुम्हाला माहिती होतं. म्हणजे तुम्ही त्याला अलिखित तुम्ही समर्थनच करत आहात असंच होतंय ना. हा म्हणजे आता काय इकडे गेले म्हणजे भ्रष्टाचारी असं होत नाही ना. म्हणजे तर तुमचे म्हणजे 50 वर्ष तुमच्या बरोबर होते आणि तुम्ही आज जर इकडे जर गेलं की म्हणजे 70,000चा घोटाळा अजितदादाने केला म्हणजे तुमच्याच कारकिर्दीत घोटाळा झाला असं होतंय ना. ते म्हणजे तुमच्या ह्याला म्हणजे काय म्हणतात अदृश्य शक्तीचा हात जो आहे तो तुमचा होता असंच होतंय. म्हणजे असं काही नाही की बाबा तुम्ही धुतल्या तांदळाच्या असं काही नाहीये. की तुमचा पाठिंबा मनसेचा महायुतीला विधानसभेला पण राहील वाटते का? असेल आता जो राजसाहेब आम्हाला तो निर्णय घेतील त्या हिशोबाने आम्ही काम करणार. आम्ही फक्त आमचा पक्षच मुळात आदेशावर चालतो. आता आम्हाला राजसाहेबांनी आदेश दिला की आम्ही त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत. आजही आम्ही इथे पूर्ण ताकदीनिशी आम्ही सुनेत्रा पवार यांचं काम करतो आहोत. आणि सगळे कार्यकर्ते आमचे दौंड तालुक्यातले असतील, शहरातले असतील, पूर्णपणे आमची जी काही ताकद आमची असेल खारीचा वाटा या विजयामध्ये आमचा 100% असणार आहे. तर पवारांनी इथला विकास काय केला असं वाटतं आजपर्यंत? आता हे तुम्हीच सांगितलं की आम्ही फिरतोय की गाडी लावायला जागा नाही. मी 15 वर्ष यांच्याकडे आणि कुठलीच असं एक काम त्यांनी सांगावं की इथं केलेलं आहे आम्हाला दौंड तालुक्यासाठी. आम्ही असं म्हणणार नाही की बारामतीला खूप चांगलं केलंय, आम्ही बारामतीवर जळतो असं काही नाही. तुम्ही इथं काय नाही केलं हा आमचा आवाज आहे. त्या गोष्टी अजितदादा जबाबदार नाहीत का? असतात ना. मी तेच एकत्र होऊन ते असते मी असं मी म्हणतो. आणि मुळात लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही होता, खासदार तुम्ही होता, 15 वर्ष तुम्ही खासदार होता, म्हणजे 20-25 वर्ष तुमच्याकडेच ते खासदारकी आहे. म्हणजे आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही बारामतीला जे करता हिथंही करा. आणि भौगोलिकदृष्ट्या दौंड तालुका हा खूप चांगला आहे. म्हणजे आमच्याकडं नदी आहे, रेल्वे आहे, हे निसर्गाने दिले सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. फक्त त्याला डेव्हलपमेंट करायचं होतं ते केलं नाही. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय ना? मंगेश साठे. प्रचार यंत्रणा प्रचार यंत्रणा जोरात आहे एकदम. बरं. कोणाची? अजितदादांची. चांगलं काम आहे. काम खूप छान आहे. ठीक आहे. दादांचं काम चांगलं आहे इथं. दादांचं काम खूप छान आहे. बरं. गेल्या वर्षी कोणाचं काम केलं होतं? गेल्या वर्षी काय नाही आम्ही म्हणजे आमच्या मनाला जे होईल आम्हाला वरती राजसाहेबांनी जे आदेश दिले त्या ह्याच्यानुसार आम्ही काम केलेलं पाठीमागचं. बरं. ताईला लीड जायचा? ताईला लीड नाही यावेळेला. नाही यावेळेला सुनेत्रा वहिनीला. ठीक आहे. काय म्हणताय? काय नाही आमचं काय आता बिनशर्त पाठिंबा आम्ही दिलायच नरेंद्र मोदी साहेबांसाठी. तर जे काय आहे दिले आदेशावर आमचं काम चालू आहे. कसं वाटतं एक तरुण मित्र आहे, कसं वाटतं मोदींचं काम? बेरोजगारी सांगितलं जाते, महागाई वाढली सांगितली जाते, फोडाफोडीचं राजकारण केले सांगितलं जाते, गोष्टी भरपूर झाल्यात. पण आता 370 राम मंदिर या मुद्द्यावर सन्माननीय राजसाहेबांनी पाठिंबा दिलाय. आणि काँग्रेसच्या काळात पण हेच भूमिका करायचे. महागाई आहे, हे आहे, बाकीचं आहे. बरं. फिरून मोदीच 400 पाय होईल वाटतं? 100% विषयच नाही. बरं. नमस्कार. काय नाव? राजेंद्र घट्टी. बरं. काय करता साहेब काम? मी अगापत संस्थेचा चेअरमन आहे. बरं. बरं. कसं बघता मध्यंतरी महाराष्ट्रात बरीच फुटाफूट झाली, काय त्याचा परिणाम होईल वाटते आता इथं मतदानावर? होणार ना, फार मोठा परिणाम होणार. जनतेला पसंत नाही आहे ही जी फोडाफोडी केली ईडी सीबीआय खोके, त्यामुळे जनतेमध्ये भाजपच्या विरोधात फार मोठी लाट आहे. बरं. आणि याचे परिणाम येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये यांना समजतील. 4 जूनचा रिझल्ट बघा, किमान 38च्या पार होईल 48 पैकी महाराष्ट्रामध्ये. 38च्या पार. बर. कसं आहे इथलं बारामतीचं वातावरण कसं राहील? बारामती लोकसभेमध्ये तुतारी वाजणार. हो. कोणाची बारामती खरी म्हणायची आता? बारामती कोणाची नाही, भाजपच्या विरोधामध्ये आज बारामती आहे. पण अजितदादा तिकडे गेले की आता, म्हणून तर इकडे अजून जोर चढलाय ना. अजितदादा तिकडे गेले म्हणूनच आता इकडे तुतारीला जोर चढलाय. बर. लोकांना भाजप नको, ज्या भाजप बरोबर अजितदादा गेलेत
त्या भाजपच्या नाराजीचा भटका पहिला अजितदादांनाच बसणार आहे. भाजपनं पण बराच विकास केला. त्या दादांनी सांगितलं की 370 असेल, राम मंदिर असतील, 370 हा कुठला विकासाचा मुद्दा नाही. विकासाच्या प्रश्नावर जर आपण प्रश्न असेल तर विकासाच्या मुद्द्यावर संपूर्णपणे हे सरकार अपयशी झालेले. संपूर्ण केंद्र सरकारने भारताची तिजोरी खाली करून टाकलेली आहे आणि भारतावर न भूतो भविष्यती एवढं मोठं कर्ज आहे की जे प्रत्येक आपल्या भारतीय नागरिकांना द्यावं लागेल. जे 60 वर्ष कमवलेलं आहे सरकारने, कुठलंही सरकार असून द्या, काँग्रेस असून द्या नाही तर कुठलंही सरकार असून द्या, जी देशाची संपत्ती ती विकून तुम्ही देश नाही चालू शकत. देशाची संपत्ती विकूनच त्यांनी विकासाच्या गप्पा मारल्यात आणि प्रत्यक्षात विकासामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ज्या मैं खाऊंगा नाही खाऊंगा आणि किसी को खाणे नाही दूंगा म्हणणारे सगळे अडाणी अंबानीलाच गेलेत पैसे. या देशातला प्रत्येक नागरिक आज GST मुळे हैराण झालाय, प्रत्येक व्यापारी हैराण झालाय, आता शेतकरी हैराण होतोय. संपूर्ण भारताचं जर चित्र बघितलं तर आज माझ्या माहितीप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपण ज्यावेळेला मिक्स होतो त्यांचा सर्वांचा राग हा भाजपवर आहे आणि अँटी भाजपा लाट चालू आहे की भाजप नको. मग भाजपच्या विरोधात जो कोण सक्षम उमेदवार असेल त्यालाच मतदान होणार. आणि आजच्या मितीला लोकांच्या हिशोबाने भाजपच्या विरोधात तिथं तुतारी आहे, सुप्रियाताई आहे, त्यामुळे सुप्रियाताईला मोठं मतदान होणार. अजितदादा तिकडे कशामुळे गेले असं वाटतं तुम्हाला? अजितदादा काय ईडीमुळे गेलेत. कारण जर 2 दिवस अगोदर नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत ते म्हणत असतील 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्यामुळे NCPवर आरोप करतात आणि 2 दिवसातच लोटस साबण घेऊन बसले, डायरेक्ट उपमुख्यमंत्री पद दिलं. 40 आमदार गेले, 9 कॅबिनेट मंत्रीपद दिली. हे लोकांना समजत नाही असं नाही आहे, सर्वसामान्याला सगळ्यांना समजतंय. हुकुमशाही करून विरोधक संपवायचा प्रयत्न करते असं वाटतं का? 100% आमच्या पंढरपूरमध्ये अभिजित पाटलाला त्यांनी घेतलं होतं, दाढ पडली. आज त्याच्या कारखान्यात सेल निघाले, काय वाटतं? निघाले. कारण काय पहिल्यांदा त्यांनी सील केलं, त्यांना खात्री नव्हती की अभिजित पाटील आपल्यामध्ये येतील. अभिजित पाटलाला नोटीस बदलून सुद्धा ते आले नाही. ज्या क्षणाला सील केलं त्या क्षणाला ते विमानाने गेले भेटायला फडणवीसला. बोलणं झाल्यावर ते म्हणले ठीक आहे एक प्रचार सभा घ्या. प्रचार सभा घेतल्यानंतर भाषण केल्यानंतर आम्ही तुमचं सील खोलू आणि मग दुसरे कोर्टाचं वगैरे कारण दाखवून सील उघडल्याचं नाटक करण्यात आलंय आणि आज कारखाना मोकळा केलाय. अभिजित पाटील मनानी जरी तुतारीकडे असले तरी कारखाना वाचवण्यासाठी आज तिकडे गेले. जाणार नाही पाठीमागं, जनता मागं जाणार. ज्या पद्धतीने पवार साहेबांनी बारामतीचा विकास केला तर दौंडचा का झाला नाही? दौंडचा विकास झाला नाही असं म्हणणं चुकीचं आहे आणि माझ्या मताने दौंडचा विकास हा ठाकरेंनी केलेला आहे. खरं जर माहिती असेल आज दौंड शहरामध्ये 1.5 लाख लोक राहतात साहेब. या 1.5 लाख लोकांना पाणी पिण्यासाठी सर्वात मोठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना दौंडमध्ये झाली, दौंड प्रादेशिक पाणी पुरवठा योजना. अशा या तालुक्यामध्ये 7 प्रादेशिक पाणी पुरवठा मंजूर झाल्या ज्या गेल्या 60 वर्षात नव्हत्या झाल्या. मनोहर जोशींच्या कारकिर्दीत झाल्या. बाळासाहेब ठाकरेंचं जे टँकरमुक्त महाराष्ट्राचं धोरण होतं त्याचा भाग म्हणून जीवन प्राधिकरण स्थापन झालं. 7 प्रादेशिक पाणी पुरवठा योजना दौंडमध्ये निर्मिती झाली. आज दौंडचं तळ जे चौपट झाले अशी पाळी जर ते झालं नसतं तर दौंडकर 1 लिटर पाण्यासाठी मारामाऱ्या करत बसले असते. हे 1.5 लाख लोक रस्त्यावर पाणी करत आले असते. गेल्या 70 वर्षामध्ये मनोहर जोशीच्या अगोदरच्या 60 वर्षामध्ये दौंडच्या भीमा नदीवर एकच केटीवेअर होती. आज 8 केटीवेअर आहे. या 8 पैकी 7 केटीवेअर शिवसेनेच्या 4.5 वर्षाच्या कारकिर्दीत झालेल्या आहेत. म्हणजे देऊळगावची केटीवेअर असो, कोल्हापूर टाईप वेअर धरण, सोनवडीची असो, पारगावच्या पुढं असो, थेट राहू बेटापर्यंत ज्या 7 केटीवेअर झाल्या या मनोहर जोशींच्याच कारकिर्दीत झालेल्या आहेत. नमस्कार, काय नाव? मी अशोक जगदाळे, माजी उपाध्यक्ष पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी. जगदाळे साहेब करता काय वातावरण लोकसभेत या ठिकाणी? सुनीताताई वहिनी असतील, आमच्या ताई असतील, कसं वातावरण बघता येतं? नाही, या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार सुप्रियाताई सुळे 2 लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी होते. पण सुप्रियाताई सुळे आधी पण खासदार होते, खासदार होतेच की? होत्याच की. त्यांनी काय विकास केला? नाही, चांगला विकास केला की. दौंड लोकशेडमध्ये सगळ्यात मोठा पडीक असणारी जागा त्या ठिकाणी आज कुर्ल्याचं लोकशेड या ठिकाणी डिझेल पॉईंट मोठं आणलेलं आहे आणि पवार साहेबांनी नेहमीच या दौंड तालुक्याकडे विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलेलं आहे आणि मी काँग्रेसचा पदाधिकारी असल्यामुळे
महाविकास आघाडी फक्त आम्हाला मोदी नको आहे. गेल्या 15-10 वर्षामध्ये मोदी सरकारने या देशाला फक्त जनतेला फसवण्याचं काम केलेलं आहे. 15 लाख रुपये देतो, 1 रुपया कोणाच्या खात्यावर दिला नाही. शेतकऱ्याचं कर्जमाफी नाही. पवार साहेब आघाडीत असताना शेतकऱ्यांचे आमचे 71,000 कोटी रुपये कर्ज माफ केलं. एकही शेतकऱ्याच्या आत्महत्या केलेल्या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान जात नाही. फक्त अंबानी आणि अदानीच्या रिसेप्शनला ते जातात. त्यामुळे हे सरकार गेल्याशिवाय ह्या भारताला चांगले दिवस येणार नाही. खरं तर भाजपनं त्यांचा पंतप्रधान उमेदवार नरेंद्र मोदी जाहीर केले, तसं काँग्रेसनं अजून राहुल गांधी हेच या देशाचे पंतप्रधान आमच्या केले. हो, सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेसच आहे आणि आघाडीचे सगळ्यात 10, 15, 20 असे खासदार आहेत. त्यामुळे लोक बोलले नाही, हे लोक काय करतात बरं का, भाजपच्या लोकांनी नेहमी एक घोषणा ठेवली की यांच्याकडे उमेदवार नाही. मग नरेंद्र मोदी जर कुठे उमेदवार होते, एका राज्याचे पण मुख्यमंत्री होते ते, त्यांना तरी काय अनुभव होता. केंद्रात त्या संरक्षण मंत्री पद भोगलं नाही. त्याचा पवारसाहेब संरक्षण मंत्री, कृषी राज्यमंत्री, कृषी मंत्री अशा अनेक पद ते गुजरात पुरते मर्यादित होते. साधं उदाहरण घ्या, ते गुजरातचे पंतप्रधान आहे का भारताचे? साधं गेल्या वर्षी कोकणामध्ये वादळ आलं तर ते कोकणाच्या एकाही महाराष्ट्रीयन शेतकऱ्याला पाणी करण्यासाठी आले नाही. विमानाने डायरेक्ट दिल्लीहून कुठं आले? गुजरातला आले. 1,000 कोटी दिले. मग महाराष्ट्रातला आमच्या कोकणातला शेतकरी हा काय पाकिस्तानमधला आहे का? मग यांच्याकडे यांनी दुधाभाव नेहमी केलेला आहे. त्यामुळं मोदी सरकार गेल्याशिवाय हिटलरशाही यांची पूर्णपणे देशात जर मोदी आले तर हिटलरशाही येईल आणि हिटलरशाही जाण्यासाठी, लोकशाही मजबूत करण्यासाठी, संविधान बदलण्यासाठी यांचा घाट चाललेला आहे. तो मोडून काढायचा असेल तर राहुल गांधी हेच या देशाचे पंतप्रधान पाहिजे. खरं तर शेतकऱ्यांनुसार सातत्याने नाराजी व्यक्त केली जाते. दुधाचे दर असतील, कांद्याचे दर कमी केला सांगितलं ते भाजप, त्याचा काय फटका बसला त्यांना? ऐकून घ्या, ज्या वेळेला उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारने 5 वर्षात एकही कर्जमाफी दिली नाही. परंतु उद्धव साहेब आघाडीचे मुख्यमंत्री झाले, त्यांनी पहिला सगळ्यात मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला की शेतकऱ्यांचे 5 वर्षाची कर्जमाफी दिली. आजपर्यंत फडणवीस साहेबांनी एकही केलं नाही. साधं स्टेटमेंट घ्या की भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली होते, त्यांनी सांगितलं की तुम्ही केंद्र सरकारला माफ करायचं असेल शेतकऱ्यांचं कर्जमाफ, तुम्ही तुमच्या पातळीवर करा, आमच्या कोणी 1 रुपया देणार नाही. साहेबांनी जी कर्जमाफी केल्यावर जे रेग्युलर भरतात त्यांच्यासाठी जे 50,000 रुपये अनुदान पोटी देणार होते ते अजूनपर्यंत मिळालेले नाही. बऱ्याच लोकांना मिळाले. आमच्या गावात जवळजवळ फक्त 10 ते 12 लोकांना मिळाले आणि त्याच्यापासून वंचित आहेत लोक. नाही, ऐकून घ्या ना, मी तुम्ही जे म्हणता ना ही माहिती घेतलेली आहे. आता बरेचसे माझे ऊस शेतकरी ऊस उत्पादक आहेत, त्यांच्या खात्यावर 50,000 रुपये गेल्या वर्षी जमा झालेले आणि जे पूर्णपणे शेतकरी कर्जबाजारी होते त्यांना पूर्णपणे कर्जातून बाहेर काढलेले. हा आघाडी सरकारचा महत्त्वपूर्ण किती मतांनी येतील वाटतं महाविकास आघाडीत? किती मतांनी? म्हणजे सुप्रियाताई 2 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून 2 लाखापेक्षा जास्त मतांनी. ठीक आहे दादा, नमस्कार. ठीक आहे, नमस्कार. मी व्यापारी आहे. बर, नमस्ते. काय व्यापारी व्यापारी या 10 वर्षात मोदी सरकार आल्यापासून पूर्ण राज्यात, भारतात सगळ्या धंद्यात किंवा सगळ्या व्यवसायात मंदीची लाट आलेली आहे. हे काहीच करू शकत नाही. ह्यांचे इकॉनॉमिक्स ह्यांना करू काय, म्हणजे जे आहेत खालचे बच्चे किंवा स्वतः नरेंद्र मोदी हे काही करू शकत नाही आहे. त्यामुळं आत्ता महाविकास आघाडीचाच इथं पंतप्रधान पाहिजे. कशामुळे मंदी आली वाटते व्यापारी वर्गात? त्यांनाच कळलं नाही. या जे राज्य चालवत आहेत, देश चालवत आहेत, यांनाच माहीत नाही कशी आली आहे. ह्यांनी फक्त सगळं देश विकायचं काम केलेलं आहे. जीएसटीचा नोटाबंदीचा काय फटका बसला? जीएसटीचा बराच फटका बसलाय. कुठं 18%, कुठं 28%. त्यामुळे आपोआप महागाई वाढली गेलेली आहे. महागाई वाढली गेलेली आहे. तर असं सांगितलं जातं की व्यापारी वर्गात जे व्यवसाय करत असतात नवीन पोरं, त्यांना सहज कर्ज भाजपच्या काळात नाही नुसतं नाही. लाख रुपयात धंदा कोणताही चालू होत नाही. लाख रुपयात कोणताही धंदा होत नाही. मग रस्त्यावरच बसून धंदा करावा लागेल. मग चांगला धंदा करायचा तर लाख रुपये मुद्रा लोन काय उपयोग होत नाही ना. त्याला जास्त लोन लागतं. हे लोन देतात फक्त मोठ्या उद्योगपतींना आणि ह्यांनाच देतात. पहिलं काँग्रेसचा काळ कसा होता व्यापाऱ्याला? चांगला होता, फार चांगला होता, फार चांगला होता. म्हणजे कधीच मंदी वाटली नाही. 10 वर्ष पंतप्रधान मनमोहन सिंग होते. अख्ख्या जगात मंदी होती, पण त्यांनी भारतात असं अर्थव्यवस्था केली की कधी जाणवली नाही आहे भारतात की मंदी आहे किंवा काय. त्यांनी देश तेव्हा वाचवलेला आहे. ठीक आहे, फिरून काँग्रेस आणायचं. येस. ठीक आहे, नमस्कार. नमस्कार. काय नाव दादा? निलेश चंद्रकांत कदम. काय करता काम? शेतकरी मी. बरं, किती शेती आहे? 5 एकर. 5 एकर शेती आहे. काय एक युवा शेतकरी आहे, युवा मतदार आहे, कसं बघताय लोकसभेकडे? वाटोळ करून टाकले शेतकऱ्यांचे यांनी. कशासाठी म्हणताय? 2,000 रुपये शेतकऱ्याला देते ते, पीक विमा अगदी रुपयात पीक विमा उतरलाय त्यांनी, कशासाठी वाटलं?
3 महिन्याला 2 महिन्याला जे 2000 मिळतात ना, त्यातमध्ये काय होतं तुम्हाला माहीत पाहिजे. एका कुटुंबाला जर तुम्ही 2000 विकतच घ्यायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही शेतकरी तुमच्या मागे कधीच येणार नाही. ते 2000 नको आहेत आम्हाला. काय पाहिजे मग? आम्ही 2016ला MOP म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश ही गोणी 560 रुपयाला घेत होतो. आज त्याची विक्री आहे 1700 रुपये. जर आज 1700 रुपयाला आम्हाला ती गोणी तुमची घ्यावं लागत असेल, का मतदान करायचं सरकारला? आम्ही कोणत्या सरकारच्या बाजूने आम्ही आज शेतकरी? आमचं वाटोळं जर केलं असेल तर ह्या सरकार लुच्चाट लोकांनी केलेले आहे. आणि आम्ही आज फक्त आम्हाला जगायचं आहे, आईबापाला सांभाळायचं म्हणून आम्ही आज फाशी घेत नाही. आज तरुण शेतकरी वाटोळं झाले शेतकऱ्यांचं. काय केलं तुमच्या कोणत्या सरकारने आमच्यासाठी काय केलं नाही? उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी कर्जमाफी केली, त्यांचं शतशः आभार. त्यांनी जी कर्जमाफी केली होती त्या सगळ्यांना सर्वांना कर्जमाफी मिळाली. कसलाही फॉर्म त्यांनी भरून घेतला नाही. फडणवीस सरकारने सगळे फॉर्म वगैरे भरून घेतले आणि फॉर्म भरून घेऊन त्यांनी काय कर्जमाफी व्यवस्थित केलेलं नाही. आणि हे सरकार मोडकळीस आणलं यांनी, डाव टाकून मोडकळीस आणून ते सरकार बदलल्यानंतर ज्या लोकांना, ज्या शेतकरी जे रेग्युलर कर्ज भरत होते त्यांना अनुदान पोटी जे 50,000 रुपये मिळणार होते ते या सरकारने अजूनपर्यंत दिलेले नाहीत. आणि ह्या नुसत्या घोषणांचं सरकार आहे. ह्या सरकारला आम्ही कसल्याही प्रकारचं मतदान करणार नाही आणि आम्ही निषेध करतो. आम्ही मतदानाला जाणार नाही. काँग्रेसचं जर सरकार आलं तर ती सगळी यंत्रणा व्यवस्थित करायला वाटतं का? हो, ह्याच्या आधी झाली. शरद पवारांनी आम्ही दोनदा त्याचे हे मला 2दा कर्जमाफी मिळाली. कर्जमाफी करणं शेतकऱ्यासाठी पर्याय आहे का तुझा? हो, पर्यायच आहे. कर्जमाफी केल्यानंतर सुधारणा होते. आज तुम्ही विचार करा, अख्ख्या दौंड तालुक्यात काय सवय लागली. तुम्ही लोकांना कष्ट करून कवर मारता. आज सगळं ह्याच्यात निसर्गाचे आधारित शेतकरी, पाऊस नाही पडला काय करायचं? वाटोळ झाले, माझा 5 एकर ऊस जळालाय, कोणाकडे बघून करायचं? आज ह्यो म्हणतो मी पाणी आणलं, तो म्हणतो मी पाणी आणलं. 5 दिवसाच्या पुढे पाणी टिकत नाही नदीत. कोणाकडे जायचं आम्ही? आणि तुम्ही म्हणता कर्जमाफी केली, सवय लागली. अरे तुम्ही 2000 रुपये बाहेर टाकून बघा राहणार. आम्ही 50,000 रुपये असे बियाणं शेतीत पेरतो. वाटोळ झाले आमचं. कोण विचार करते, कोण बोलते आमच्या बाजूने? तुम्ही 2000चा प्रत्येक वेळेस का मुद्दा मांडता? 2000 देता उपकार करता का? बंद करा ते 2000. तुम्ही कोणत्या पिकाला बाजार दिलाय? आज तुम्ही कांद्याची निर्यात सकाळी चालू करता आणि संध्याकाळी बंद करता. व्यापाऱ्यासाठी करता का? गुजरातची केली, आता इथली बी केली, भेल्यात ती 100% सरकार पाडणार आहे. आम्ही कांदाच बाहेर काढणार नाही. आम्ही स्वतः खाणार पण लोकांना खाऊ देणार नाही. आमची चळवळ चालू आहे, भविष्यात तुम्हाला दिसेल. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आणि जो माणूस शेतकऱ्यांचा विचार करेन अशाच लोकांना आम्ही मतदान करणार आहे. एक युवा मतदार म्हणून या फुटाफुटीबद्दल काय वाटतं? फुटाफुटी त्यांची संगळ आहे. खोके मिळते ते पळते ते, आम्हाला काय मिळते? शेतकऱ्या बाजूने एक निर्णय सांगा. शेवटचा प्रश्न बारामती कोणाची? बारामती शरद पवारांचीच. शरद पवारांचीच. खरं तर हा एकूण इथल्या दौंडकरांचा या ठिकाणी पूर्ण लोकांसोबत चर्चा केली. वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी आल्या. वेगवेगळ्या पक्षाचे त्या ठिकाणी माणसं या ठिकाणी उपलब्ध होती. व्यापारी वर्ग त्या ठिकाणी होता आणि सामान्य माणूस सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी बोलला. अतिशय वेगवेगळ्या प्रतिक्रिया जो तो आपल्या पक्षाचं, आपल्या नेत्याचं या ठिकाणी गुणगान गातोय. आपला पक्ष कशा पद्धतीने चांगला आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. खरं तर अजित पवार गट असेल आणि त्यांना सामील केलेला इतर त्या ठिकाणी गट असेल, त्यांनी सांगितलं की बारामतीचा विकास हा अजित पवारांनी त्या ठिकाणी केला आहे. त्यामुळं आम्ही सुनित्राताई वहिनीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान करू. दुसरा वर्ग जो शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रेम करतोय आणि इतर काँग्रेसचे अधिकारी असतील किंवा बाकीच्या ठिकाणी वर्ग त्या ठिकाणी असेल, व्यापारी वर्ग या ठिकाणी असेल, तो सांगतोय की भाजपनं आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं, त्यामुळे आम्ही भाजपला मतदान करणार नाही. त्यामुळे आम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे त्या ठिकाणी राहणार. खरं तर सामान्यपणे ही झालेली मध्यंतरी जी फुटाफूट आहे ती सामान्य लोकांना त्या ठिकाणी आवडली नाही, या ठिकाणी तरी चित्र दिसतंय. शेवटची एक प्रतिक्रिया दादाची त्या ठिकाणी घेतली. शेतकऱ्याचा अतिशय वाईट दिवस त्या ठिकाणी चालू आहे. तर 2000 रुपये देऊन आमचं काय त्या ठिकाणी पोट भरत नाही, आमचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाले असं या ठिकाणी सांगितलं जातंय. खरं तर ह्या लोकांचा रोष आणि हा रोष जर मतदानाच्या त्या ठिकाणी रूपात दिसला तर येणारं त्या ठिकाणी निवडणुकीचं चित्र त्या ठिकाणी बारामतीचं नक्कीच वेगळं असेल. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, दौंड.